कंगना राणावत यांच्यासह प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी आंदोलन जे दिल्लीमध्ये सगळ्यात मोठं या देशातील आंदोलन सुरू आहे त्याला बदनाम केलं जात आहे। कंगना राणावत एक चांगले अभिनेत्री आहेत, आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण त्या असं म्हणतात की शेतकरी आंदोलनात सुद्धा आतंकवादी घुसलेले आहेत किंवा नक्षलवादी असतील किंवा इतर देशातले जे काही दहशतवादी आहेत ते या आंदोलनात घुसलेत असं त्यांचं म्हणणं आहे। लाज वाटले पाहिजे या बाईला। संभाजी ब्रिगेडच्या महिलांच्या जर ही बाई तावडीत सापडली ना तर कंगना राणावतला जोड्यानं मारल्याशिवाय आम्ही किंवा आमच्या महिला सोडणार नाहीत। अहो, तुम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनाला नक्षलवादी आणि दहशतवाद्यांसोबत जोडता? म्हणजे या देशात मोदी सरकारच्या विरोधात जर कुणी बोलत असेल तर ते बदनाम केलं जातं। असला करंटेपणा तुमच्यात येतो कसं? म्हणजे कंगना राणावतनी महाराष्ट्रात यायचं, मुंबईत राहायचं, कोट्यावधी रुपये कमवायचे आणि तिकडं जाऊन दुसऱ्यांची वकिली आणि तळवे चाटायचे, हे असले करंटे लोक आहेत ना, वेळीच ह्यांना इथून हाकललं पाहिजे। फक्त या देशातील शेतकरी आणि सीमेवर लढणारे सैनिक हे जर बाजूला झाले ना, आमचे पंजाबचे असतील किंवा इकडचे मराठा बटालियनचे असतील, देशातले सैनिक आणि शेतकरी जर त्यांच्या कर्तव्यापासून बाजूला झाला ना, कंगना राणावत तुला थोबाड दाखवायला सुद्धा जागा पुरणार नाही। आणि तू शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आतंकवाद्याचं नक्षलवाद्यांचं आंदोलन म्हणते? लाज वाटली पाहिजे अशा लोकांना। जर शेतकऱ्यांनी शेतात नाही केला पेरा तर काय खाणार? धतोरा? आणि शेतकऱ्यांचं आंदोलन बदनाम करता? लक्षात ठेवा, गाठ शेतकऱ्यांशी आहे। तू जर जे अन्न खाती ना ते अंबानीच्या आणि अदानीच्या आणि मोदींच्या शेतात नाही पिकत, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकतं। आणि जे आज खाती ना ते त्याच्यावरच तू उलटती, हे लक्षात ठेव। परंतु तुला जर महाराष्ट्रात आता इथून पुढे पाय ठेवायचा असेल ना, तू कशी पाय ठेवते हेच आम्ही बघतो। कारण प्रत्येक वेळी हिचं थोबाड उघडलं की हिच्या तोंडातून घाणच जर निघणार असेल तर हिला कुणीतरी धडा शिकवाय। मला वाटतं राज्य सरकारला आणि इथल्या कुठल्याही पक्षाला तिला आवरता येणार नाही, आम्हाला आवरावं लागेल। शेतकऱ्यांचं आंदोलन आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे शेतकरी आंदोलन म्हणजे, आणि त्यांनाही अशा पद्धतीने बदनाम केलं जातं। माननीय मोदी साहेबांना उद्योगपतींशी आज चर्चा करायला वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करायला वेळ नाही। फेस टू फेस माननीय मोदी साहेबांनी सगळे त्यांचे कार्यक्रम सोडावे आणि शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसावं। जसं आज शहासाहेब मांडी घालून जेवण करतात ना पश्चिम बंगालमध्ये, तसं शेतकऱ्यांसोबत जाऊन बसा। काय अहो, त्यांची पंजाबच्या हरियाणाची शेतकऱ्यांची मुलं परदेशात शिकतात आणि आज त्या आंदोलनात समर्थन देण्यासाठी जर त्या आंदोलनात जाऊन त्यांना पिझ्झा खाऊ घालत असतील, तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे? आंदोलन बदनाम करायची काय गरज आहे? कारण मोदी असतील, शाह असतील, नड्डा असतील, हे सगळे व्यापारी आहेत। अदानी अंबानीच्या घरात कंगना राणावत लक्षात घे भाकरी बनत नाही। उद्या जर तुला भाकरी खायची असेल तर अंबानी आणि अदानीच्या ऑनलाईनवर तू पिझ्झा थोबाडात घालते तसं खावं लागेल। एवढं शक्य नाही। म्हणून शेतकरी जागला पाहिजे। शेतकऱ्यांचं आंदोलन जर कुणी बदनाम करत असतील तर गाठ या शेतकऱ्यांच्या पोरांशी आहे, लक्षात ठेवा। शेतकऱ्याचं जो आंदोलन बदनाम करेल, जो टिंगल करेल किंवा त्यांना चीनी आणि पाकिस्तानी म्हणेल, हे सगळे तुम्ही करंटे या देशातली पैदास नाही असं म्हणावं लागेल। हे सगळे जे बोलतात ना, कंगना राणावतचा बोलवता धनी हा एकतर पाकिस्तान असावा किंवा ते अमेरिका असावा, एवढंच या तिच्या त्या बोलण्यामागचं जे काही तिला सांगायचंय ते खरं उत्तर आहे। जय जवान, जय किसान।